अकोला जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था सध्या अतिशय बिकट आहे। याचा फटका बसलाय अकोला जिल्ह्यातील 2 गावांच्या बस सेवेला। गावाचा रस्ता खराब असल्याने एसटी महामंडळाने चक्क गावातील बस सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतलाय। आधी गावातील रस्त्याची सुधारणा करा, मगच गावात बस येईल असा दम एसटीने ग्रामपंचायतीला दिलाय। या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील नेर धामणा आणि बोरगाव वैराळे या गाववासियांना मोठा मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतोय। बस चालवताना नेमकं काय अडचण समजा गचक्याचे रस्ते असल्यामुळे पुढचं एखादं कोणतं वाहन, टू व्हीलर, मोटरसायकल किंवा ते बैलगाडी वगैरे आली तर खूप भीती वाटते। एखादं ते टू व्हीलरच्या या खडीवरून टायर घसरून पडणार नाही का, एखादं टायरीमध्ये येईल का, आणि त्यासोबत कंपनीच्या मणक्याचे त्रास उद्भवतो आम्हाला पण। बोरगाव ते धामणा खूप खराब रस्ता आहे, तिथे थोडा चांगला आहे। अर्धा तास लागते पहिले यायला, तर आता 2 तास लागून राहिले। एसटी बंद करण्याचा विचार सुरू आहे। मुलांची शाळाच नाही होत मग बंद जर केली तर। शाळेत जाण्यासाठी आणि दवाखान्यात जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही एसटी महामंडळाशिवाय। दुसरं खाजगी वाहन नाही इकडे जाण्यासाठी, आणि रस्ता खराब असल्यामुळे अधिक तकलीफ होऊन राहिला आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।